भारतीय जनता पार्टीमध्ये 7-8 खासदार प्रवेश करणार आहेत म्हणून आम्ही पण चर्चा ऐकायलो. त्यामध्ये परभणीचे बी खासदार आहेत असं आम्ही ऐकायलो. आणि सुरेश भुमरेला मॅनेज करणार की जन्माला याचा राहिला आहे. ताकद माझी वाढत चालल्यामुळंच काही लोकांच्या बुडाला आग लागते. त्यामुळं माघारी काही टीका करणं, काही बोलणं. भारतीय जनता पार्टीला वगळून काही जण राजकारण करायचा प्रयत्न करू लागले. 29 सदस्य एकत्र आले होते. जिल्ह्याचे सन्माननीय खासदार सुद्धा म्हणले होते की भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला तर मी राजीनामा देतो. अशा काही ठिकाणी ते पण बोलले होते. पण त्यांना भारतीय जनता पार्टीची ताकद काय आता कळायला लागली की सुरेश भुमरेला आज न उद्या मी आमदार करणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणलेले. नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल समोर आले. परभणी जिल्ह्यातील जिल्हा परिषदेवर इतिहासात पहिल्यांदा भाजपने सत्ता स्थापन केली. जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश भुमरे आपल्या सोबत आहेत. भाऊ, तुम्ही परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आहात. तुम्ही जिल्हाध्यक्ष झाल्यावर तुम्ही सर्व काही घडामोडी पाहिल्या. इतिहासात पहिल्यांदा जिल्हा परिषद भाजपचा अध्यक्ष बसला, याच्यावर तुमचं काय मत आहे? आपल्या माध्यमातून सर्वांना नमस्कार. परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेचे मी आभार मानतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आणि केंद्रात मोदी साहेब आणि राज्यात देवाभाऊ, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलेल्या विविध विकास कामाच्या जोरावर भारतीय जनता पार्टीचं सरकार सर्वसामान्य जनतेच्या आशीर्वादानं आहे. खरं आहे, इतिहासात पहिल्यांदाच परभणी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेवर भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष बसला. या मागचं कारण म्हणजे केंद्रातलं आदरणीय मोदी साहेबांचं सरकार आणि राज्यातलं आदरणीय देवाभाऊ आणि महायुतीचं सरकार. आपण पाहितलं असेल, परभणी जिल्ह्यामध्ये सन्माननीय परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि राज्याच्या राज्यमंत्री मेघनादिदी बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वामध्ये आदरणीय भारतीय जनता पार्टीचे नेते, आमचे मार्गदर्शक, निवडणूक प्रमुख रामप्रसादजी बोर्डीकर साहेब असतील, गंगाखेडचे आमदार रत्नाकरराव गुट्टे साहेब असतील आणि पाथरीचे माजी आमदार सुरेशरावजी वरपुडकर साहेब असतील, सीतारामजी गंधाड मामा असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी ताकदीनं जिल्हा परिषद लढली. 24 जागा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यामध्ये निवडून आल्या. आपण सर्वांनी पाहितलं असेल. यामध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून मला अभिमान आहे. आमच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा यांच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आमचे मंडळाध्यक्ष असतील, जिल्ह्याचे उपाध्यक्ष असतील, महामंत्री असतील, सर्व मोर्चाचे अध्यक्ष असतील, प्रदेशवरले पदाधिकारी असतील, आमचे बूथचे अध्यक्ष असतील, शक्ती केंद्र प्रमुख असतील, सर्वांनी आपापल्या परीनं मेहनत घेतली. त्यामुळं हे यश आम्हाला मिळालेलं आहे. आणि परभणी जिल्ह्याच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेवर झेंडा फडकला आणि जिल्हा परिषदचा अध्यक्ष एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातली आमची महिला लताताई विजयराव वाकळे ह्या जिल्हा परिषदच्या अध्यक्ष झाल्या. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. महाराष्ट्रातले जेवढे जिल्हा प्रमुख जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे, त्यात सर्वात तरुण जिल्हाध्यक्ष म्हणून सुरेश भुमरे यांचं नाव आहे. मग जिल्हा परिषद निवडणुकीचे यश आले, ते यश फक्त सुरेश भुमरे यांची अहोरात्र मेहनतीचं यश आहे का? नाही, सुरेश भुमरे एकट्यांचं यश नाही. मेहनत तर केली तुम्ही. मेहनत मी केली असेल 100%. एक यंत्रणा आहे. आमचे सर्व पदाधिकारी, पालकमंत्री महोदय, आमचे सर्व ज्येष्ठ नेते, या सर्वांचे मार्गदर्शनाखाली. हे एवढं खरं आहे की मराठवाड्याचं जर उदाहरण घेतलं आपण, आज जालन्यामध्ये दुसऱ्यांदा आमदार असलेले जिल्हाध्यक्ष आहेत. हिंगोलीमध्ये 3 वेळेस आमदार असलेले गजानन घुगेसाहेब तिथं जिल्हाध्यक्ष आहेत. नांदेडमध्ये आमदार असलेले जिल्हाध्यक्ष आहेत. लातूरमध्ये 2दा आमदार मंत्री असलेले जिल्हाध्यक्ष आहेत. आणि त्यामध्ये परभणीमध्ये माझ्यासारखा एक सर्वसामान्य पण काम करणारा कार्यकर्ता आज परभणीचा जिल्हाध्यक्ष आहे. मी तुम्हाला अभिमान सांगतो, सुरुवातीला मी भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष होतो, नंतर युवा मोर्चाचा जिल्हाध्यक्ष होतो आणि प्रदेशचा उपाध्यक्ष होतो युवा मोर्चाचा. आपण सर्वांनी पाहितलं, बारामती असेल, माढा असेल, देगलूरची पोटनिवडणूक असेल आणि मराठवाड्यातल्या सर्व लोकसभेमध्ये जाऊन प्रचार करण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी केलं. आणि पक्षाचं प्रामाणिक काम केल्यामुळंच कमी वयामध्ये परभणीचं जिल्हाध्यक्ष भारतीय जनता पार्टीने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मला केलं. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष, बूथ अध्यक्ष पासून ते प्रदेशाध्यक्षापर्यंत गेलेले लोकप्रिय कर्तव्यदक्ष असे रवींद्रजी चव्हाण साहेब असतील, निवडणूक प्रमुख आमचे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय नामदार मेघनादिदी बोर्डीकर साकोरे असतील, आमचे रामप्रसादजी बोर्डीकर साहेब
आणि जिल्ह्यातील सर्वच आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मला सहकार्य केलं आणि मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर परभणी जिल्ह्यातली भाजप एकसंघ आणण्याचं काम केलं. जे जे जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक होते त्या सर्वांना जाऊन भेटलो आणि कुठलीही गटबाजी जिल्हाध्यक्ष म्हणून मी पक्षामध्ये ठेवली नाही. आज एकसंघ भाजप या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्वांना मिळून सोबत घेऊन काम करीत केलं. आपले पक्षात हे करत नाही. काल परवात ते महानगर प्रमुख शिवाजी भोरसे यांनी रवींद्र चव्हाण साहेबांकडे तक्रार केली की भाजपचे जे 9 नगरसेवक आहेत म्हणे ते तुमच्या पक्षाच्या कार्यक्रमाला येत नाहीत, तुमच्या ज्या मिटिंग असतात मिटिंगाला येत नाहीत म्हणे. ते आणि एकतर कोणते आहेत म्हणे उद्योग आघाडीचे ते तर नुसतं पक्षविरोधी कारवाया करण्यामध्ये ते इन्व्हॉल्व असतात म्हणे. भारतीय जनता पार्टी आमच्या कुटुंबातला वाद आहे. ते चव्हाट्यावर यायला नाही पाहिजे होता. म्हणजे शिवाजी भोरसे यांनी लेटर लिहून प्रदेशात तक्रार केली. ठीक आहे, आमच्या कुटुंबातला विषय येतो. आज न उद्या मिटेल. प्रत्येकाच्या कुटुंबावर घरात काही ना काही भांडणं होत असतात. पातळीमध्ये सुद्धा काही गैरसमज होता. थोडं शांत झाले लोक. आता बी हे बी वाद मिटेल. फक्त हे वाद बाहेर यायला नाही पाहिजे होता. पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. पहा, जिल्हाध्यक्ष म्हणून तुम्हाला काय वाटतं शिवाजी भोरसे यांनी चूक केलं का बाहेर मुद्दा मीडियामध्ये जे पत्र लेटर व्हायरल झालं त्यामुळे? काही गोष्टीची गडबड माणसाने केली नाही पाहिजे. माझ्याकडून बी काही चुका झाल्या होत्या मागच्या वेळेस आपल्याला पाहितलं असेल. चुका म्हणजे मी प्रामाणिक पक्षाचं काम करणारा कार्यकर्ता आहे. या जिल्ह्यात नाही मराठवाड्यात माहिती आहे कोणाला मॅनेज होणारा कार्यकर्ता सुरेश भुमरे नाही. आणि सुरेश भुमरेला मॅनेज करणार आणखी जन्माला याचा राहिला आहे. आम्ही रोखोक पक्षासाठी रात्रंदिवस काम करतो. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. पहा, माहितलं असेल बाकीचे पक्ष. काँग्रेस म्हणला तर गांधी कुटुंबा परिवाराचा पक्ष आहे. शिवसेना म्हणलं ठाकरे परिवाराचा पक्ष होता आजवर. राष्ट्रवादी काँग्रेस म्हणलं पवार परिवाराचा पक्ष आहे. पण एकमेव या देशामध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष आहे. दर 3 वर्षाला देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, तालुक्याचा अध्यक्ष बदलला जातो. कोणा एका परिवाराचा, कुटुंबाचा नसतो. परिवार नाही, पण तुमचे जे नगरसेवक आहेत भाजप हा शिष्टबुद्धी पक्ष आहे. भाजप 24 तास इलेक्शन मोडमध्ये पक्ष असतो आणि काम करतो. तुमचेच नगरसेवक इथले पक्षाच्या कार्यक्रमाला येईनात, आपल्या मनासारखं वागायलेत. शिवाजी भोरसे यांनी कुठं पक्षाची निष्ठा आहे याच्यामुळे त्यांनी तक्रार केली ना की जे नगरसेवकांना बळ दिलं, त्यांना तिकीट दिलं, त्यांना जे लागते साधन संपत्ती सगळी दिली आणि शेवटी तेच नगरसेवक मग काम करणं म्हणलं. मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं पक्षापेक्षा कोणी मोठं नाही. पक्ष आमच्या कुटुंबातला विषय आहे. आज न उद्या मिटेल ते. ठीक आहे, थोड्याफार विषय तुमच्याच जिल्हा महानगर प्रमुखांनी बाहेर आणला की ठीक आहे. पक्षातला विषय तो मिटेल. आज न उद्या वरिष्ठ नेते आमचे लक्ष घालतील आणि ते विषय आज न उद्या मिटलेला तुम्हाला दिसेल. जिल्हा परिषदेमध्ये आम्ही पाहिलं की ज्या घडामोडी झाल्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपचा शेवटी भाजपला पालकमंत्र्यांनी असे विधान केलं तर निवडणुकीनंतर आम्ही राष्ट्रवादी सत्तेत घेणार नाही. शेवटी मग तुमचं जे शिंदे सेनेसोबत जी नॅचरल युती होती, नैसर्गिक युती, त्या शिंदे सेनेत तुमचा संघर्ष झाला. नेमकं सर ते प्रकरण काय? 70% लढाई ही आमची राष्ट्रवादी सोबत झाली होती आमच्या जिल्हा परिषदला आमच्या उमेदवाराची. त्यामुळं जिल्हा परिषद सदस्य सर्वांचं म्हणणं होतं की आपली जी लढाई आहे पाथरी विधानसभा असेल, जिंतूर विधानसभा असेल, गंगाखेडमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेससोबत आपली लढाई झाली. म्हणून आपण राष्ट्रवादी काँग्रेससोबत न जावं म्हणून आमच्या सर्व जिल्हा परिषद सदस्याचं आमचं सुद्धा सर्वांचं मत होतं. त्यामुळं पालकमंत्री महोदय बोलल्या होत्या. ते पालकमंत्री महोदयाचं एकट्याचं मत नव्हतं, सर्व जिल्हा परिषद सदस्य माझं सुद्धा आमच्या सर्वांचं मत होतं. पण वरून एकदा पक्षनेतृत्वाने आम्हाला आदेश दिला. मान्य केलं, पण शिंदे सेनेला तुम्ही कुठे कमी पडले का? जे जे उमेदवार होते, ज्यांचे इथले जिल्हा प्रमुख होते, त्यांना सांगायला तुम्ही कुठे कमी पडलात का की आम्ही तुम्हाला उपाध्यक्ष देतो? मग राष्ट्रवादीने अध्यक्षपदाची लालू दिली, मग सगळ्या घडामोडी घडल्या. 1 महिना ते कुठं हॉटेलमध्ये राहिले, मग सत्ता स्थापनेसाठी तुम्ही भाजपला त्याच्या दारावर जावं लागलं. मग शेवटी ज्या राष्ट्रवादी सोबत नाही घ्यायचं त्या राष्ट्रवादी सोबत घ्यावं लागलं. असं आम्ही चर्चा करू की गंगाखेडच्या आमदारांनी सगळं पाथरीच्या आमदाराच्या सोबत हे नियोजनबद्ध कार्यक्रम केला. तुमच्याच पक्षात जे गंगाखेडचे सदस्य निवडले त्यांनी सगळं मिळून तुमचा गेम सेट केला. आता चुकीचं काय? बाकी जुन्या झाल्या गेलेल्या गोष्टी तुम्ही कशाला काढायला? आता विषय काय झालेला आहे? सध्या सत्ता स्थापन झाली. मला आपल्याला एवढंच सांगायचं स्थापन झाली भाऊ, पण शेवटी राष्ट्रवादीला तुम्हाला सत्तेत तुम्हाला सहभागी करावं लागलं ना. ज्या राष्ट्रवादीसोबत तुम्हाला संघर्ष करावा लागला, प्रत्येक राष्ट्रवादीसोबत तुम्हाला सत्तेत बसून संघर्ष करावा लागला नव्हता. नाही. मला काय म्हणायचं आहे, वरिष्ठांनी एकदा आदेश दिला. सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. साहेब म्हणले होते की वरी महायुती आहे राज्यामध्ये, तुम्ही जिल्ह्यामध्ये महायुती करा. पहिल्या दिवशीपासून आम्हाला सांगितलं होतं. पण स्थानिक नेत्यांचा, जिल्हाध्यक्ष, आमच्या जिल्हा परिषद सदस्यांचा विरोध होता म्हणून ती भूमिका घेतली होती. पण नंतर एकदा वरिष्ठांनी आदेश दिला. आमच्यासाठी अंतिम आदेश हा देवाभाऊचा आहे. देवाभाऊने आदेश दिला की तुम्हाला जिल्हा परिषदला महायुती करायची. त्यामुळं पालकमंत्री महोदय असतील, गंगाखेडचे आमदार असतील आणि आम्ही सर्वांनी मिळून
ही महायुती केलेली आहे. त्यामुळं याच्यामध्ये कोणी राजकारण डावपेच काही विषय नाही. हा, भारतीय जनता पार्टीला वगळून काही जण राजकारण करायचा प्रयत्न करू लागले. 29 सदस्य एकत्र आले होते. जिल्ह्याचे सन्माननीय खासदार सुद्धा म्हणले होते की भारतीय जनता पार्टीचा जर जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला तर मी राजीनामा देतो. अशा काही ठिकाणी ते पण बोलले होते. पण त्यांना भारतीय जनता पार्टीची ताकद काय आता कळायला लागली. कारण या महाराष्ट्रामध्ये 18 तास काम करणारे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत. आणि सर्वसामान्य जनतेसाठी सर्वांगीण विकास काम करण्यासाठी देवेंद्रजी फडणवीस साहेब काम करतात. राष्ट्रवादीवाल्यांनी गेम केला का भाऊ तुमचा? नाही, कोणी कोणाचा गेम केला ना. गेम करायचा काय उद्देश? आम्ही महायुती आहे, महायुती झाली, काय गेम केला आमचा? तुम्ही खासदार साहेबांचा उल्लेख केला. शहरामध्ये काल चर्चा काही दिवसांपूर्वी चर्चा व्हायली. खासदार साहेब शिंदे सेनेमध्ये जाणार होते म्हणे, शिंदे सेनेत जाणार होते. त्यांना विषय माहिती आहे. त्यांना पण आता मान्य करावं लागलं. विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही. त्यांनी पाहितलं 11 वर्षामध्ये त्यांनी काहीच करू शकले नाहीत. कारण त्यांचं जे नेतृत्व आहे उद्धवजी ठाकरे साहेब, हे कधी घराच्या बाहेर निघतच नाहीत, कधी जनतेत मिसळतच नाहीत. नाही, तुम्ही काय सांगायचे की खासदारांनी आमदारांनी काही विकास केला नाही, खासदारांनी काही विकास केला नाही, खासदारांनी वाटोळ केलं? ते वरिष्ठ पातळीचा विषय. मग तुम्ही सर तेच करायला सर. मग लोकांनी मग मतदान का करायला भाजपला? घेतल्यानंतर बोला ना तुम्ही. पक्ष बी आमचा सर्व गोष्टीचा विचार करून घेत असते. कोणाची काय विकास काम आहेत, काय पात्रता आहे, कोणी काय केलेलं आहे, या सर्व गोष्टीचा खासदाराकडे खासदार स्वतः खासदार ते तेवढी मोठी पात्रता आहे त्यांच्याजवळ. ते स्वतः खासदार जिल्ह्याचे, इतकी मोठी पात्रता आहे त्यांच्याजवळ. असू द्या ना, मग चांगली गोष्ट. वरिष्ठ पातळी निर्णय घेतात ना. त्यांना जर पक्षाचे तत्व पटले, पक्ष विकास काम करते आणि विकास कामाशिवाय पर्याय नाही, सामान्य जनतेला विकास पाहिजे, तर ते विचार करतील. पॅरामीटर काय सर? भाजपचे पॅरामीटर सगळ्यांना माहिती आहे. जो निवडून येऊ शकतो त्याच्याकडे बळ आहे, त्यालाच भाजप पक्षात घेते. आणि खासदार साहेबांमध्ये तेवढी ताकद आहे. तुम्ही हो म्हणा नाही म्हणा, त्यांनी एक सर्वसामान्य कुटुंबातून आमदार खासदार इतके पद भोगली, ते मग त्यांच्यामध्ये काय आहे म्हणून तेवढं पदावर आहे. भारतीय जनता पार्टी ताकदवान माणसाला घेते असं काही नाही. जो काम करतो, ज्याला भारतीय जनता पार्टीमध्ये काम करायची इच्छा आहे, अशा कुठल्याही माणसाला भारतीय जनता पार्टी प्रवेश देते. पण प्रवेश केल्यानंतर ती किती कॅपेबल आहे, किती काम करू शकते, किती ताकद आहे, त्यांनी त्यांची दाखिली तर पक्ष त्याप्रमाणे ताकद बी देते. उद्या चालून तुम्हाला परत जर खासदार साहेबाचा प्रयोग तुम्हाला मग बाजूला मांडीला बसावं लागणार सर. जेवढा तुम्ही विरोध केला, जेवढं तुम्ही सांगितलं खासदारांनी काय केलं, मग शेवटी तुम्हाला सगळं मुकळून बसावं लागणार. असं आहे, मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष. ज्यावेळेस कोणी जर आमच्या मोदी साहेबाबद्दल बोलत असेल, मुख्यमंत्री महोदयाबद्दल बोलत असेल, पालकमंत्री महोदयाबद्दल बोलत असेल, ते कोणी का असं ना, आम्हाला त्याला उत्तर देणं साहजिक आहे. आम्ही दिलं उत्तर त्या टायमाला. ते जर आमचे मोदी साहेबाचे गुणगान गायला लागले, मुख्यमंत्री साहेबाचे विकास कामं बोलायला लागले, तर आम्ही पुन्हा टीका करायचं काही कारण नाही ना. नाही, ते जाममध्ये एका काँग्रेसच्या उमेदवाराला तुम्ही तिकीट दिलं नाही याच्यामुळे की त्यांनी भाजपवर खूप आंदोलन केली, ती नेत्यावर काय काय बोलले म्हणून तुम्ही ते एका उमेदवाराला तिकीट दिलं नाही. मग ते राष्ट्रवादीकडे गेलं, त्यांनी तिकडचं काम केलं. मग खासदार साहेबांनी एवढा विरोध करून मग शेवटी तुम्ही खासदार घ्या म्हणजे निवडून येऊ शकतो, तर मग तुम्ही सगळं विसरून जाता का? आता ते एकटे नाहीत ना, तो आज सांगतो. किती जण आहेत सोबत एकदम? 7-8 जण असं आमचं कानाव आहे की 7-8 खासदार लवकरच प्रवेश करणार आहेत. आता ते शिंदे गटात करणार आहेत की भारतीय जनता पार्टीमध्ये करणार आहेत, हे त्यांचं वरिष्ठ लेवलचा विषय आहे. तुम्हाला काय वाटतं, खासदार साहेब प्रवेश करतील का? का नाही करणार भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश? आम्ही पण चर्चा ऐकालोत की भारतीय जनता पार्टीमध्ये 7-8 खासदार प्रवेश करणार आहेत म्हणून. आम्ही पण चर्चा ऐकालोत. त्यामध्ये परभणीचे बी खासदार आहेत असं आम्ही ऐकालोत. सन्माननीय अमितभाई शाह साहेबांची बी त्यांनी भेट घेतली. कशाबद्दल घेतली काय त्यांना माहीत आहे. पण भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश घ्यायचा ते वरिष्ठ पातळीचा विषय, ते आमच्या लेवलचा विषय नाही. पण नक्की ही चर्चा आहे. 5-7 खासदार 7 खासदार जवळपास भारतीय जनता पार्टीमध्ये बी प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. भाऊ, नगरपालिका झाल्या, महापालिका झाल्या, जिल्हा परिषद झाली, सुरेश भुमरे यांनी त्यांचा करिश्मा दाखवला सगळ्यांना की सुरेश भुमरे कोण आहे. जे विरोधक सुरेश भुमरेवर आरोप करायचे, सुरेश भुमरेचं काय खरंय, त्या सुरेश भुमरेने सिद्ध करून दाखवलं. आता पुढचा सुरेश भुमरे यांचा प्लॅन काय आहे? सुरेश भुमरेचा प्लॅन म्हणजे भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये भविष्यात महायुती झाली तर महायुती मिळून, महायुती नाही झाली भारतीय जनता पार्टीमधली सेपरेट लढायची, ते इथला खासदार बी आणि एखादा मतदारसंघ विधानसभेला वाढला तर 5ला 5 आमदार भारतीय जनता पार्टीचे कसे निवडून येतील हे आम्ही सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी जिल्ह्याचे मंडळाचे. ते म्हणून भाऊ मी सुरेश भुमरे कुठल्या मोठ्या पदावर आम्हाला दिसतील का? नक्कीच पक्ष या पण चर्चा वरिष्ठ पातळीवर सुरू आहेत. आज न उद्या मी तुम्हाला अभिमानच सांगतो, सर्वसामान्य जनतेला वाटते की सुरेश भुमरे सभागृहात जावे. आणि ते आज न उद्या देवाभाऊनी मला शब्द दिलेला आहे. देवाभाऊ आज न उद्या ते शब्द पूर्ण करतील.
कधी कुठं पाठवायचं हे देवाभाऊलाच माहीत आहे. पण लवकरच तुम्हाला एखाद्या सभागृहामध्ये, वरिष्ठ सभागृहामध्ये सुरेश भुमरे दिसेल. सर्वसामान्य जनतेचं दवाखान्याचा विषय असू द्या, पोलीस स्टेशनचा असू द्या, MSCB DPचा प्रश्न असू द्या, कोणाची गाडी पकडली, हक्कानं लोक आम्हाला काम सांगतात. आम्ही पण तेवढंच प्रामाणिक काम करतो. आज परभणी जिल्ह्यामध्ये नव्हे तर मराठवाड्यात सुरेश भुमरेला मानणारा वर्ग कामामुळे आहे आणि सर्वांना माहीत आहे की होते तेच काम सुरेश भुमरे हो म्हणते. त्यामुळं ताकद माझी वाढत चालल्यामुळंच काही लोकांच्या बुडाला आग लागती. त्यामुळं माघारी काही टीका करणं, काही बोलणं, पण आम्ही कामातून आमची ताकद दाखवतो. मी तुम्हाला अभिमानच सांगतो, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की सुरेश भुमरेला आज न उद्या मी आमदार करणार आहे. स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हणलेले आहेत. पण कधी करणार हे साहेब ठरविताल. आपण आपलं पक्षाचं काम करीत राहायचंय. त्यामुळं मला 100% विश्वास आहे की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब एक ना एक दिवस मला न्याय देतील. भाजप हा 24 निवडणुकीमध्ये असणारा पक्ष आहे. भाजप हा आजचा उद्याचा विचार करत नाही. भाजप पुढचे 10-15 वर्षाचा विचार करतो. तुमचं वय पाहिलं, तुम्ही सगळ्यात तरुण जिल्हाध्यक्ष आहात. मराठवाड्यात तुम्हाला काय वाटतं का भाजपने तुम्हाला बळ देऊन एक धनगर समाजाचा, एक ओबीसीचा चेहरा म्हणून सुरेश भुमरे यांना विधानसभेवर पाठवावं? मग भाजपला याचा किती फायदा होईल भविष्यात? मी काम करणारा कार्यकर्ता आहे. पक्षाला माहीत आहे मराठवाड्यात या 8 जिल्ह्यामध्ये पक्षाला नक्की चांगला फायदा होईल. कारण मी संपूर्ण मराठवाड्यात आरक्षण आठवून दौरा केलेला आहे, नागपूरला मोर्चा काढलेला आहे आणि सर्व समाजाचे लोक मला चाहतात. कधी जातीवाद म्हणून माझ्याकडे लोक बघत नाहीत. सर्व समावेशक 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळं सर्व लोकांनी मला जवळून पाहितलेलं आहे. नक्की पक्षाला 8 जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यामध्ये ताकदीचा फायदा भारतीय जनता पार्टीला मला जर संधी दिली आणि आज न उद्या पक्ष कामाच्या जोरावर देणारच आहे. त्यामुळं नक्की पक्षाला फायदा होईल.